नमस्कार मित्रांनो, मी अमित कदम स्वागत करतो तुमचं माझ्या आनंद या यूट्यूब चॅनलवर। आजच्या दुसऱ्या दिवसात आम्ही सालोटा मोरा मुल्लेर करायचा प्लॅन आहे। मुल्लेरवर आम्ही आज स्टे करणार आहोत। आता कसं वाटतंय परेश? आता बरंच काही बदलल्यासारखं वाटतंय। मला वाटतं लँडस्लाइड वगैरे रिसेंटली झाली, आधी एवढी लँडस्लाइड नव्हती, फक्त डोअरकडे लँडस्लाइड होती, पण हे आत्ताचे मध्ये दगड बघताय तुम्ही हे सगळे आता रिसेंटली पडलेत। सो साल्लेरवर असणारा हा गंगासागर तलाव बांधीव तलाव आहे। 3 साल्लेरच्या पहिल्या दरवाजावरून जी वाट उतरते, काही ठिकाणी गुहा आहेत, काही ठिकाणी पाण्याच्या टाक्या आहेत। कंटिन्युअसली पूर्ण कव्हर केलेलं होतं, पण आता ते दगड पडलेत खालती, ते बघू शकता। आम्ही कशी झाले काय त्या साईडला साल्लेर आणि इथे पाठीमागे जो सालोटा, त्याच्यामध्ये एक खिंड आहे, तिला वाघामी खिंड बोलतात। गडावर काही गाववाले आलेत, त्याचा मला तिथे आता ती भारतीची मूर्ती टाकाय तिकडे घेऊन चाललेत। साल्लेर माचीचा पहिला दरवाजा। जेव्हा तुम्ही रेंज ट्रेक प्लॅन करता तेवढे खूप एंड्युरन्स पाहिजे, कारण का प्रत्येक गड कमी कमी 1.5 ते 2 तासाचा आहे। काळोखातनं खाली उतरते, एक माणूस एका वेळेला एकच माणूस जाईल। अजून तटबंदीचे अवशेष अजूनही शाबूत आहे। ते किल्ला जवळपास 14व्या शतकात बांधलेला आहे। इथं पाय ठेवायचं आणि नंतर तुझ्या हातावर सपोर्ट द्यायचा। आणि अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलोय ते आपल्या आजच्या शेवटच्या गडावर। नमस्कार मित्रांनो, मी अमित कदम स्वागत करतो तुमचं माझ्या आनंद या यूट्यूब चॅनलवर। आज आपण आलो आहोत ते बागलान रेंज करायला। आमचा बागलांचा रेंजचा हा 3 दिवसाचा प्लॅन आहे। पहिल्या दिवशी चौल्लेर आणि साल्लेरवर स्टे करणार आहोत। दुसऱ्या दिवशी साल्लेरवरनं सलोटा आणि मुल्लेर करणार आहोत, मोरा मुल्लेर, आणि तिसऱ्या दिवशी हरगडकडून आम्ही घरी जाणार आहोत। नमस्कार मित्रांनो, सुप्रभात। आजचा दिवस दुसरा। काल रात्री आम्ही ही मागे जी साल्लेरवरची केव्ज दिसते तिकडे राहिलो होतो, तिकडे जेवण वगैरे केलं होतं। मागच्या व्हिडिओमध्ये माझं सगळं मागे दिसेलच, माझा पहिला व्हिडिओ पहिल्या भागात। आजच्या दुसरा दिवसात आम्ही आता साल्लेर उतरणार आहोत। साल्लेरवरनं वाघाबाई खिंडीत पर्यंत जाणार आहोत, तिथून मग आम्ही सलोटाला जाणार आहोत। सामान ठेवून आमचं सलोटा करून आम्ही उतरून मग मुल्लेरला जाणार आहोत। आज सालोटा मोरा मुल्लेर करायचा प्लॅन आहे। मुल्लेरवर आम्ही आज स्टे करणार आहोत, मुल्लेर माचीवरच्या शिव मंदिरात। असा आजचा आमचा सगळ्यांचा प्लॅन आहे। तर चला बघूया, आता आजचा प्रवास चालू करूया। साल्लेरवर असणारा हा गंगासागर तलाव बांधीव तलाव आहे। 3 साईडने, एका साईडने ओपन आहे। गंगासागर तलावाजवळ असलेलं रेणुका माताचं मंदिर। ते गंगासागर तलावाच्या वरती तिथे हा भला मोठा वाडा आहे, त्याला बुरुज आहे। कदाचित किल्लेदाराचा वाडा असावा, खूप मोठा वाडा आहे, बुरुजासकट। आणि आता आम्ही चाललोय ते वाघांबे खिंडीकडे। तिथे खाली एक बुरुज दिसतोय। वाघांबेकडून उतरणारा हा पहिला दरवाजा लागलाय। आता दरवाजातून समोर बाहेर आल्याबरोबर दिसतोय आपल्याला तो समोर सालोटा। आता आपल्याला इथून सगळी ही खिंड उतरून खाली जाऊन खिंडीत बॅगा ठेवून मग सालोटा चढायचा आहे आज, आता फर्स्ट हाफ मध्ये। आणि नंतर आपण जाणार आहोत ते मोरा आणि मुल्लेर, आणि मुल्लेरवर आपला आज मुक्काम आहे। इथे काही गुहा आहेत,
ही वाट खाली परत पुढे अजून काही गुहा लागतात. साल्लेरच्या पहिल्या दरवाज्यावरनं जी वाट उतरते आणि ती ही अशी जाते, त्या उजवीकडे सगळीकडे कातात खोदलेल्या काही ठिकाणी गुहा आहेत, काही ठिकाणी पाण्याच्या टाक्या आहेत. कंटिन्युअसली ही सिरीजच आहे. थोड्या अंतरावर असं गुहा आणि पाण्याच्या टाक्या खोदलेल्या आहेत. पाण्याचं टाकं, गुहा, घाट पूर्ण दगड तासून केलेली आहे मस्त पैकी. साल्लेरचा हा उतरताना दुसरा दरवाजा आणि त्याच्या बाजूला हा शिलालेख. दुसऱ्या दरवाजाच्या पुढे आलो काही किती मोठे मोठे दगड ठेवून पूर्ण कव्हर केलेलं होतं, पण आता ते दगड पडलेत खालती, इथे बघू शकता. आणि वाट अशी मस्त आहे की त्याच्या पंतनं काढलेली आहे खाली. त्यानंतर आपण येतो ते तिसऱ्या दरवाजावर. त्याच्या अगोदर इथे ही पहारेकऱ्यांना बसण्यासाठी देवडी सदृश जागा आहे. आणि हा तिसरा दरवाजा आणि त्याच्या तिसऱ्या दरवाजाच्या समोरच एक शिलालेख आहे. तिसऱ्या दरवाजा बाहेरच्या साईडने. तिसऱ्या दरवाजानंतरच्या कातं खोदीव पायऱ्या. समोर दिसतोय तो सालोटा. साल्लेरच्या या पायऱ्या उतरताना कातात खोदलेल्या आहेत पूर्ण. त्या तिथे कुठे तिसरा दरवाजा होता वरती उजवीकडे वरून दुसरा, असा आपण उतरत आलो आता. आणि पुढे इथे थोडे काही चौकीचे अवशेष आहेत. चाललोय आता आपण वाघांबे खिंडीकडे साल्लेर उतरून. चौकी नाहीये, अजून एक दरवाजा उतरतोय. साल्लेरवर दरवाजे खूप आहेत. काल येताना आपण तीन दरवाजाचे संच बघितला, 2 दरवाजे. आता हा पहिले हे 4 दरवाजे झाले आतापर्यंत. पूर्ण दरवाजा हा असा लपवलेला आहे, समोर दिसत नाही. आणि बाजूला सलोटा. आम्ही आता पोहोचलोय ते वाघांबे खिंडीत. इथे ही जे आहे त्या साईडला साल्लेर आणि इथे पाठीमागे जो सालोटा, त्याच्यामध्ये खिंड आहे, तिला वाघांबे खिंड बोलतात. इथून वाट वाघांबेला उतरते. आम्ही इथेच आमचा बॅगा वगैरे ठेवल्यात आणि इथून आता मग सालोटा चढणार आहोत. उतरून बॅगा घेऊन आम्ही मग वाघांबे गावात उतरणार आहोत. सध्या आम्ही सालोटाला डावीकडे ठेवून पायऱ्यापर्यंत जातोय. पूर्ण हा ट्रॅव्हर्स आहे. आता ही वाट अशी वरती चढत जाते.
चांगल्या ठिकाणी पायऱ्या लागल्या. खावा लागेल. पायऱ्या लागल्या आता. सालोट्याचा हा थोडासा रिस्की असणारा आणि चढ असणारा पॅच. आणि फायनली आपल्याला सालोट्याच्या पायऱ्या लागल्या. सालोट्या गडाच्या या पायऱ्या उंच आहेत. पण आता येऊन पोचलो होते सालोट्याच्या पहिल्या दरवाजाजवळ. दोन्ही साईडला कमळ पुष्प कोरलेले आहेत. दरवाजाच्या पुढे थोडी पडझड झाली आहे, त्यामुळे तिथे जपून चढावं लागतंय. मला वाटतं या दगडाने सगळं तोडलंय. हा बरोबर. इथे मोठा दगड पडलाय, त्यामुळे सगळं हे तुटलंय. आता आल्या इथे काही पाण्याचे टाके आहेत सुकलेले. इथे पाण्याचा टाका आहे. निकळलेला आहे. त्या पायऱ्या दिसत्या ज्या आपण मगाशी उतरून आलो, त्या पायऱ्या साल्लेरच्या. आणि दरवाजे दिसत नाहीत, पण पायऱ्या दिसत आहेत. समोर आहे तो साल्लेर आणि ही वाट अशी सालोट्याची डोंगराला लागून डोंगर उजवीकडे आणि दरी डावीकडे ठेवून पूर्ण वाट. आणि हा सालोट्याचा दुसरा दरवाजा. हा आमचा टीम मेंबर परेश. हा 2019ला येऊन गेला साल्लेर सालोट्याला. आता कसं वाटतंय परेश? आता बरंच काही बदलल्यासारखं वाटतंय. मला वाटतं लँडस्लाईड वगैरे रिसेंटली झाली. आधी एवढी लँडस्लाईड नव्हती, फक्त डोरकडे लँडस्लाईड होती. पण हे आत्ताचे मध्ये दगड बघताय तुम्ही, ती सगळी आता रिसेंटली पडलेत. सो येताना जरा केअरफुल, आणि पावसाळ्यात जर तुम्ही एक्सपर्ट नसाल तर याचा प्रयत्न करू नका. आणि एंड्युरन्स कसा पाहिजे? एंड्युरन्स तर खूप हवा आहे, कारण साल्लेर सालोटा आम्ही एका दिवसात करतोय. सो एंड्युरन्स तुम्हाला मला वाटतं ऍटलिस्ट दिवसाला 3 ते 4 किलोमीटर चालण्याचा तुम्हाला एक्सपिरियन्स हवा. त्या हिशोबाने तुमची बॉडी जर असेल तरी तुम्ही हे करू शकता. रात्री थंडी कशी होती? आणि रात्री खूप थंडी होती, दात कुडकुडायला लागले. मला वाटतं 1-2 दात हालायला पण लागले असेल त्याच्यामुळे. आणि या थंडीसाठी येताना पूर्वतयारी करून या, कारण या रिजन मध्ये कम्प्लीट डिसेंबर जानेवारी पर्यंत पूर्ण थंडी असते. काल टेम्परेचर खूपच ड्रॉप झाला होता ऑल ऑफ सडन. सो स्लीपिंग बॅग मस्ट, हा लेसन आहे. दुसरा दरवाजा. आणि वरती पोटमाळ्यासारखी जागा केली त्याला दगडी टाकून दरवाजाच्या वरती. दरवाजातून साल्लेरच्या पायऱ्यांचं खूप फार सुंदर दृश्य दिसतंय. दरवाजाच्या पुढेच एक खडकात खोदलेलं पाण्याचं टाकं लागतंय. आणि पिण्याचं की नाही आता, पण खूप फार भला मोठा टाका आहे. इथे काही अवशेष आहेत. टाकच आहे पण खडकात खोदलेलं, अवशेष नाही आहेत. त्याला उतरायला पायऱ्या कळेल कदाचित, आता मातीमुळे ते बुजल्यात. अजून एक टाकं. आणि पुढे येतात ते ही काही कोठार आहेत कदाचित, की पाण्याचे टाके, धान्याचे कोठार आहेत कदाचित. धान्याची कोठार आहेत, भली मोठी आहेत, खूप मोठी आहेत. 1 2 3 4 5 6 आहेत टोटल. 6 आहेत टोटल.
ट्रॅव्हल्स मधून आलो परत परत पायऱ्या लागल्यात. बालेकिल्ल्यावर चाललो आता आपण. बालेकिल्ल्याच्या पायऱ्या, त्याचा पहिला दरवाजा, परत पहिला तिसरा ना. सालोटाच्या बालेकिल्ल्यावर तशी काही अवशेष नाही आहे जास्त, पण आपण आता चाललोय ते सालोटाच्या वरती. तिथे वरती जाऊन आपण उतरायला सुरुवात करणार आहोत. काही जास्त अवशेष नाही सालोट्यावर बालेकिल्ला. 4 दरवाजे आपण बघितले तेच सालोट्यावर आहेत सर्वात मेन. अजून काय अवशेष आहेत का बघूया. सालोट्याच्या बालेकिल्ल्यावर असलेले एक पाण्याचं टाकं. इथे समोर दुर्कट दिसत आहेत ते मुल्लेर, मोरा, हरगड हे सगळे किल्ले दिसत आहेत. सालोट्याचा बालेकिल्ला खूप मोठा आहे पण जास्त काही अवशेष नाही आहेत. सर्वोच्च माथा, तिथे वरती काही अवशेष नाही आहेत. जे अवशेष आहेत थोडेफार ते जसं मी टाकं दाखवलं ते इथे, आणि अजून एक टाकं जिथे हनुमानची मूर्ती आहे ती आम्ही आता शोधतोय. आणि दरवाजे एवढंच आहे अवशेष, जास्त काही अवशेष नाही आहेत. वरतीही काही बांधकाम वगैरे काही नाहीये. गडावर काही गाववाले आलेत, त्याचा मला तिथे आता ती भारतीची मूर्ती टाका आहे तिकडे घेऊन चाललेत. ज्या साईडने आपण चढलो त्याच्या एकदम अपोजिट टोकाला ही हनुमानाची मूर्ती आहे. पूर्णपणे दुसरं पूर्ण पठार चालून दुसरीकडे यायला लागतं. नाव काय तुझं? राहुल. राहुल. कुठल्या गावातलं? हा काय? मारदर. कुठे आलं रे? हनुमानाची मूर्ती. आणि आता इथेच आपली सालोट्याची भटकंती पूर्ण होते. आपण आता आलेल्याच वाटेने उतरून वाघांबे खिंडीतनं आपल्या बॅगा घेऊन वाघांबेला उतरणार आहोत आणि तिथून मोरा आणि मुल्लेर गड करायला जाणार आहोत. माझ्या मागे दिसते ती वाघांबे खिंड, आणि इथून ही जी वरती वाट जाते ती सालोट्याला जाते. आणि आता मी सरळ चाललोय वाघांबे गावात उतरणार आहोत. आता आम्ही सरळ ही वाट आता खाली वाघांबे गावावर उतरते. ती वाट पकडून आम्ही असं इथून खाली उतरलोय. आता हा पूर्ण रिच खाली उतरून ते तिकडे दिसते लांबवर ते वाघांबे गाव आहे, तिथपर्यंत जायचे. तिथे आमची गाडी येणार आहे. मग तिथून आम्ही जाणार आहोत मुल्लेरला. असं पूर्ण आजचा प्लान आहे. तर ही वाट आहे 1-1.5 तास उतरायचं आहे अजून आपल्याला. बघूया चला किती वेळ लागतो. अशा प्रकारे आता फायनली आम्ही सालोटा उतरून वाघांबे गावाच्या जवळ, वाघांबे गावात नाही एक्झॅक्टली पण त्याच्या पुढे 1-2 किलोमीटर पुढे 1-2 किलोमीटर रस्त्यापर्यंत पोहोचलोय. आता इथे आम्ही आमची गाडी बोलवली आहे, जी ट्रॅव्हलर म्हणजे जी जीप केली आहे कासारावरनं ती बोलवली. इथून आम्ही गाडीतनं आता मग पुढे मुल्लेरला जाणार आहोत. बॅगा वगैरे ठेवून मध्ये कुठे वेळ भेटला तर जेवू किंवा काहीतरी खाऊ
हा दिसतोय तो मोरा, मुल्लेर आणि इकडे हरगड आहे. आता मी गाडीतनं ट्रॅव्हल करून मुल्लेरगडाच्या पायथ्याला आलोय. माझे मित्र सगळे बॅकपॅक वगैरे करतायत आणि मुल्लेरगडाची जी माची आहे त्याच्यावर शिव मंदिर आहे, तिथे आमचा आज रात्रीचा मुक्काम असणार आहे. तिथे आम्ही जेवण वगैरे करणार आहोत आणि त्याच्या अगोदर पण माचीवर आम्ही सामान ठेवून मोरा काढणार आहोत आणि मोरा आणि मुल्लेर आज कव्हर करणार आहोत आणि मग रात्री माचीवर मुक्काम करून उद्या हरगडकडून मग परतीचा प्रवास असा आमचा प्लॅन आहे. चला चालू करूया मोरा आणि मुल्लेरची सफर. ते मध्ये चिंचेचं झाड होतं, इथून चिंचा पाडल्यात खायला आणि आता चाललोय मुल्लेर माचीवर. तिथे शंकराचं मंदिर आहे, तिथपर्यंत ते बॅगा ठेवायच्या. मुल्लेर वाचीवर जाणारी वाट अजूनपर्यंत तशी वरती चढत असते, अशी चढत जाते. वरती झाडीमध्ये मुल्लेर माचीची तटबंदी दिसते, तर माझ्या डोळ्याने दिसते, कॅमेरामध्ये किती येईल माहिती नाही. ते पण समोरच आहे. समोर येतो मोरागड. पायथ्यापासून एक 15-20 मिनिटं चढून आल्यावर आपल्याला मुल्लेर माचीवरचा पहिला दरवाजा लागतो. हा दरवाजाचा बुरुज, तिकडे हनुमानाचं आणि गणपतीचं शिल्प आहे. हा दरवाजा मुल्लेर माचीचा पहिला. आणि त्याची पूर्ण तटबंदी आता ही पूर्ण डागडुजी करून चांगली केलेली आहे. उद्ध्वस्त दरवाजा आणि तटबंदी बघा, पूर्ण वरपर्यंत तो दुसरा बुरुज दिसतोय, पर्यंत पूर्ण डागडुजी केलेली आहे. आता खूप सुंदर एकदम साचेबद्ध डागडुजी केलेली आहे, खूप सुंदर वाटतंय. मुल्लेर किल्ला तसा प्राचीन आहे. पूर्वी किल्ल्यातच गाव वसलेले होते. मुल्लेर गाव महाभारतकालीन आहे. याचे नाव होते रत्नपूर. या भागात मयूरध्वज नावाचा राजा होऊन गेला आणि गावाला मयूरपूर नाव पडले, तर किल्ल्याला मयूरगड हे नाव पडले. औरंगजेबाने किल्ला जिंकला तेव्हा याचे नाव औरंगगड असे ठेवण्यात आले. मुल्लेरगडाचा उल्लेख पुराणातही येतो, मात्र खात्रीलायक माहिती 14व्या शतकाच्या पहिल्या दशकात मिळते. मुल्लेरचा किल्ला बागुल राजांनी बांधला होता. इसवी सन 1308 ते 1619 पर्यंत बागुल्यांनी येथे राज्य केले. या घराण्याच्या नावावरूनच परिसराला बागुल गेट व त्याचा अपभ्रंश बागलान हे नाव पडले आहे. बागुल राजे हे मूळचे कानोदचे. या बागुल घराण्याच्या काळातच जगप्रसिद्ध मुल्लेरी मूठ बनवण्यात आली होती. या घराण्यात एकूण 11 राजे झाले. या राजांना बहिर्जी ही पदवी होती. बुरुज त्या बाजूनेच वाट जाते वरती. पूर्ण वरपर्यंत डागडुजी केले तटबंदीचे बघा. इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की जेव्हा तुम्ही रेंज ट्रेक प्लॅन करता, जसं आम्ही केला आहे चौल्लेर, सालेर, सलोटा, मुल्लेर, मोरा, हरगड असा 3 दिवसाचा हा ट्रेक जर तुम्ही प्लॅन करत असाल तर तुमच्याकडे खूप एंड्युरन्स पाहिजे, कारण का प्रत्येक गड कमीत कमी 1.5 ते 2 तासाचा आहे आणि एका दिवसात 2 ते 3 गड करावं लागतं. जसं आज आमचा सालोटा झाला आहे पहिले, आता मुल्लेर माची चढतोय.
मोरागड करून मुल्लेर करायचं प्लॅन आहे. तसं त्याच्यासाठी खूप एन्ड्युरन्स पाहिजे आणि टाईम मॅनेजमेंट पाहिजे. सर्वात मेन म्हणजे जर टाईम मॅनेजमेंट नाही केलं तर हे काही जण 2 दिवसात 5 गड करतात. साल्लेर, सरोटा, मुल्लेर, मोरा, हरगड. आम्ही 3 दिवस घेतले, 1 किल्ला वाढवला आहे, चौल्लेर केला आहे. त्यासाठी टाईम मॅनेजमेंट पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे टाईम मॅनेजमेंट नसेल तर खूप प्रॉब्लेम होतो. एक तर एखादा किल्ला सोडावा लागतो किंवा मग घरी जायला, रिटर्नमध्ये घरी जायला खूप लेट होतं. थोडं चढून आल्यावर इथे लागते तो मुल्लेर माचीचा दुसरा दरवाजा. इथे बुरुज आहे उद्ध्वस्त झालेला आणि हा दरवाजा. पहिल्या दरवाजापेक्षा चांगल्या स्थितीत आहे हा. पहारेकरांचं रेड एवढी आहे पण त्यात बुजवली आहे आणि वाट परत वरती चढत जाते. इथे किल्ल्याच्या डागडुजीसाठी दगड गाडवण्याचं काम चालू आहे. आणि समोर आहे ते मंदिर, तलाव आहे समोर. तलाव आहे पूर्ण आता जलपर्णीने भरलेलं आहे आणि समोर जे आहे ते मंदिर. आता आपण तिकडे चाललोय. मंदिराचं प्रवेशद्वार आणि इथून मंदिरातून खाली तलावात उतरायला पायऱ्या केलेल्या आहेत. मंदिरात जाऊया. सुंदर मंदिर आहे शंकराचं. समोर गणपती पण आहे. बॅटरी लागतो. काळोख आहे. गणपती आहे आणि खालती शंकराची पिंड आहे. रामेश्वर मंदिर याचं नाव. मंदिर फार जुनं आहे, सुंदर आहे. मंदिराच्या 3 कमानी आणि त्यातून दिसणार तळ. कदाचित मोठा असाव्यात पूर्वीच्या काळी ते. ते तिथे मंदिर. त्या मंदिराकडून आता आम्ही पुढे वरती जिथे आम्ही आज मुक्काम करणार त्या मंदिराकडे चाललोय. शिव मंदिर अजून एक आहे पुरातन. हे पण शिव मंदिरच होतं, रामेश्वर नाव त्याचं. वाटेत चढताना उजवीकडे अजून एक पाण्याचं टाक आहे. त्याची पण डागडुजी केली पण पाणी नाही आहे त्याच्यात आता. पण भलं मोठं पाण्याचं टाक आहे. आणि 3 वाट आता अजूनही वरती चढते. शिव मंदिर अजून काय आलं नाहीये. फायनली आपण येऊन पोचतो ते मंदिराजवळ. शिव मंदिर आहे. इथेच आमचा रात्रीचा मुक्काम आहे. तर आता आम्ही इथे बॅगा ठेवून मोरागड आणि मुल्लेरगड करणार आहोत. खालती काही तोफा आहेत संवर्धन केलेला. त्या 2 तोफा संवर्धन करणारे ठेवल्या आहेत. कदाचित तोफा बनवण्याची नावं इथे लिहिलेली आहेत किंवा तोफेची नावं असतील. आणि इथे तोफेच्या बाजूनेच वरती शिड्या आपल्याला मंदिराकडे घेऊन जातात. मंदिराचं नाव
श्री सोमेश्वर मंदिर आणि त्याचा इतिहास लिहिला आहे. मंदिरातच आपल्याला गडाचा एक नकाशाही पाहायला मिळतो. मंदिरात उतरायला कशी वाटे बघा. खाली उतरते काळोखातनं, काळोखातनं खाली उतरते. एक माणूस एका वेळेला एकच माणूस जाईल. जर जात असेल तर येता येणार नाही अशी वाट आहे. छोटीशी दगडाने बांधलेली पूर्ण आणि बसतो मंदिरामध्ये. हवा येण्यासाठी वरती झरोके पण आहेत आणि आता वरती चालत मंदिर. किती छोटीशी वाट आहे. एका टायमाला एकच माणूस जाऊ शकेल एवढीच. मंदिरातून उजव्या साईडला बाहेर आल्यावर इथे गणपतीची मूर्ती आहे आणि खाली एक तोफगोळा ठेवलेला आहे भरीव पूर्ण दगडाचा. ते बाजूला एक बाबा राहतात बोलतात, पण आता तर ते नाहीये. आणि मोठी शंकराची पिंड आहे बाहेर मंदिराच्या बाहेर परत. आणि पुढे परत मंदिराच्या बाजूलाच हनुमानाची मूर्ती आहे. हा मंदिर आणि मंदिराच्या समोरून जी वाट जाते ती मुल्लेर आणि मोराकडे जाते. तर एक वाट मोराकडे सरळ चढत जाते आणि दुसरी वाट उजवीकडनं मोती टाक सगळं हत्ती टाक करत मुल्लेरवरला जाते आणि मुल्लेरवरनं मग मोरावर जाते. मुल्लेर आणि मोराच्या मध्ये दिसतोय तो एक फक्त ब्रिज आहे. आम्ही पहिले आता ठरवलं मुल्लेरवर जायचं, सगळे अवशेष बघून आणि मग मोरागड करून खाली उतरायचं. पाण्याची मोठं टाक आहे, मोठं आहे, प्रचंड मोठं आहे. त्याच्या बाजूने वाट वरती जाते. फायनली जवळपास 1-1.5 तास वाट शोधल्यानंतर आम्ही पोहोचलो होते. मुल्लेरच्या पायऱ्या चालू होतात, अजून खूप बाकी आहे, पण आम्हाला ॲटलिस्ट प्रॉपर वाट सापडली. आता माझं नाव सांग, मी शोधली. रवी काय बोलतो, कसं वाटलं? वाट शोधली आम्ही. जंगलातनं फिरून आणले आम्हाला रवीने. वाटेमध्ये मध्ये ही मोठी दगडात खोदलेली हनुमानाची मूर्ती लागते. आणि मूर्तीच्या डाव्या साईडने, मूर्ती उजवीकडे राहते, मूर्तीच्या डाव्या साईडने वाट मुल्लेरच्या दरवाजापर्यंत. आता आपण मुल्लेरच्या दरवाजापर्यंत पोहोचलोय. तटबंदी वगैरे दिसत असेल आता तुम्हाला. आता आपण ऑलमोस्ट मुल्लेरच्या दरवाजापर्यंत पोहोचलोय. त्याच्या अगोदर ही तटबंदी वगैरे लागते थोडी.
मुल्लेरचा पहिला दरवाजा. पाण्याचं टाक आहे आणि गुफा आहेत. पटकन बघून घेऊया. दरवाजाच्या वरतीच आहेत. गुफा मोठ्या आहेत, राहू शकतो एवढ्या मोठ्या गुफा आहेत. आता आत मी जात नाही कारण का पटकन वरती जायचंय. दरवाजाच्या उजवीकडे टाक, डावीकडे खोदीव टाक आहे आणि वाट वरती जाते. तिथे एक गुफा आहे, कदाचित टेळणीसाठी बसणाऱ्यांसाठी गुफा आहे. वळणावळणाने वरती जाते पहिल्या दरवाज्यातनं. अजून तटबंदीचे अवशेष अजूनही शाबूत आहे. ते किल्ला जवळपास 14व्या शतकात बांधलेला आहे, तरी सुद्धा अजूनही शाबूत आहे. आणि मध्ये बघू शकता दर्जा काहीच नाही, दगडी भरलेली आहेत. जवळून दाखवतो मी जरा. आता आपण येऊन पोचलोय ते मुल्लेरच्या दुसऱ्या दरवाजात. मेन दरवाजा तिथे बाजूला गणपतीचं शिल्प आहे दरवाजाच्या बाजूलाच आणि कमळाचं शिल्प आहे वरती. दरवाजा आता थोडासा मातीने बुजलेला आहे, मातीन दगडाने, त्यामुळे उंची थोडी कमी झाली आहे. वरती अजून एक दरवाजा आहे, मुख्य दरवाजा. त्याला बुरुज पण आहेत वरती, बघू शकतो. तटबंदी. दुसरा दरवाजा आतमधल्या बाजूने आणि वरती जाणाऱ्या पायऱ्या. इकडे डावीकडे बुरुज दिसत असेल, पुढे जाऊन दाखवीनच. आणि त्याच्या पाठीमागे दरवाजा त्याच्या बाजूलाच. मुल्लेरच्या मुख्य दरवाजाचा हा डावीकडचा बुरुज आणि हा उजवीकडचा बुरुज आणि हा मुख्य दरवाजा. आणि आता ऑलमोस्ट मुख्य दरवाजा पार केल्यावर आपण पोहोचतो ते मुल्लेरवर. मुख्य दरवाजाच्या पाठीमागे अजून एक दरवाजा आहे आणि तो पार करून पोचतो आपण ते मुल्लेरगडाच्या बालेकिल्ल्यावर. फायनली वरतून दाखवतो मी बुरुज, मुल्लेरगडाचा बुरुज, तटबंदी. आणि आता इथे पण पाठीमागे पण तटबंदी आहे. आणि आता आपण मुल्लेर फिरूया. तिथे काही वास्तूचे अवशेष दिसत आहेत. मुल्लेर बालेकिल्ल्यावर खूप अवशेष आहेत, असे खूप आहेत. मुल्लेरचा बालेकिल्ला खूप प्रशस्त आहे. मुल्लेरवर असलेला हा एका राजवाड्याचा एकुलता एक दरवाजा उरलाय. फक्त दरवाजाची चौकट उरली, बाकीचा पूर्ण राजवाडा उद्ध्वस्त म्हणजे आता पडलेला आहे. तिकडे चाललोय आम्ही. ही दरवाजाची फ्रेम आता उरली, फक्त चौकट. मध्ये मोठा राजवाडा असावा किल्लेदाराचा किंवा राजाचा, पण आता पूर्ण उद्ध्वस्त आहे. दरवाजाच्या पुढेच एक हौद किंवा पाण्याचं टाक आहे, मोठं आहे. पाणी नाही त्याच्यात, पण आता खोल आहे. आम्ही पटापट धावतोय कारण का आम्हाला मुल्लेरवर थोडेफार जे काय अवशेष आहेत ते बघून मोराला जायचंय. मोरा करून खबरात खाली उतरायचंय. मंदिरात जिथे शिव मंदिरात, सोमेश्वर मंदिरात जिथे आम्ही बॅग ठेवल्या तिथेच आमचा मुक्काम आहे आज. वरती नाही राहायचंय. आणि आता जवळपास संध्याकाळ होत आली आहे. काळोख व्हायच्या अगोदर सगळं बघून उतरायला सुरुवात करायची आहे. त्यामुळे पटापट सगळं बघतोय आम्ही. हा समोर दिसतोय तो मोरा. हा मुल्लेरचाच एक भाग आहे, पण तो वेगळा गड म्हणून मोजतात. मुल्लेर गडाबद्दल सांगायचं झालं तर मुल्लेर हे गाव पहिले मुल्लेर गडावर पूर्ण वसलेलं होतं. कालांतराने पण ते गाव खाली गेलं आणि मुल्लेर गडापासून 1-2 किलोमीटर अंतरावर वसलंय. त्यामुळे मुल्लेरचा
माथा बघू शकता खूप मोठा आहे आणि पहिले पूर्णच्या पूर्ण गावच वरती होतं, ते आता खालती गेलंय. तेव्हा अजून अवशेष काही चालता चालता खूप आहेत. पुढे ते झाड दिसते, तिथे मंदिर आहे, ते मंदिरापर्यंत जायचंय. मुल्हेर गडाचा माथा दाखवतो एकदा चालता चालताच. हे उंबराचं झाड आहे आणि त्याच्या खालीच मंदिर आहे. ते समाधीचे पाय आहेत, शंकराची पिंड आहे आणि पुढे मुकुट आहे. मंदिराचं दर्शन घेऊन आता आम्ही चाललोय ते मोरागडाकडे. मुल्हेरांनी मोराला जोडणारा एक ब्रिज आहे, ब्रिज टाईप बांधलाय, पूल टाईप बांधलाय. तर तो आता आम्ही तिकडे चाललोय. इथून दिसतोय तो मोराचा पायऱ्या आणि दरवाजा. इथून ही वाट खाली उतरते, ती त्या ब्रिज पर्यंत जाते. मंदिराच्या डाव्या साईडनेच ही वाट आहे पुढे. ती वाटेतून खाली उतरते आणि इथून अशी तिकडे जाते. हे बाई इथं पाय ठेवायचं आणि नंतर मग खाली जायचं. तुझ्या हातावर सपोर्ट द्यायचा. मोरागडाचा हा जो ब्रिज पूलला जाणारी वाट आहे थोडीशी अवघड आहे. काय माहिती जपून उतरावं लागतंय. पाण्याचा टाका आहे एक. आणि आता आम्ही पुलावर पोचलोय. ते खालून तटबंदी दिसते, इथे वरतून दिसत नाही, खालून इथे तटबंदी आहे. आणि इथून हा व्यू बघा, ही वाट दगडात कोरलेल्या पायऱ्या, दरवाजा आहे. मोरागडाची स्वतंत्र दरवाजाची वाट इथून अशी येते. बुरुज आहे तो, तिथे एक बुरुज आहे. आणि इथून इथे वरतून ही वाट, इथे पायऱ्या पण आहेत. मोरागडाची खालून दिसते ती तटबंदी आणि बुरुज, तिथे दरवाजा आहे. आणि खालती अजून एक बुरुज आहे. मोराच्या पायऱ्या लागल्यात आता. हो, मोराचा हा दरवाजा, त्याच्यावर उजवीकडे गणपती बाप्पा कोरलेले. दरवाजाच्या डाव्या साईडला हनुमानाची मूर्ती आहे. वरती कमळ आहे. दुसरा दरवाजा उद्ध्वस्त अवस्थेत असलेला. आणि अशा प्रकारे आपण येऊन पोचतो ते मोरागडावर. ते दुसरा दरवाजा पार केल्यावर पाण्याचं टाक आहे मोठं.
अजून एक दरवाजा वरती बालेकिल्ल्याला जाणार. त्याच्या अगोदर काही पायऱ्या लागतात. मोराचा दरवाजा, मोरागडाचा. आणि अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलो ते आपल्या आजच्या शेवटच्या गडावर, मोरागडावर. आजचा तिसरा आणि शेवटचा मोरागडावर तसे जास्त काही अवशेष नाही. काय पाण्याची टाकी आणि तटबंदी एवढेच अवशेष आहेत, ते बघूया आणि पटकन आता उतरायला घेऊया. तटबंदीजवळ काही वास्तूचे अवशेष आहे. मोरागडावर पूर्ण हा प्लॅटो आहे. काही अवशेष तर दिसत नाही तशी थोडी मोरागडावर. हे पाण्याची टाकी आहे, ती बघूया. एक तिथे काही वास्तूचे अवशेष होते फक्त पाठीमागे दाखवले, ते दाखवतो पूर्ण. आणि मग इथेच आपली दुसऱ्या दिवसाची भटकंती मोरागडाची म्हणजे 5व्या किल्ल्याची भटकंती पूर्ण होते. आता उरला आपला उद्याचा एक फक्त हरगड किल्ला. आज रात्री आता आपण खाली उतरायला आम्ही घेतोय आणि मग खाली मंदिरात आज जेवण वगैरे करून तिथेच मुक्काम आहे आणि उद्या सकाळी हरगड करून घरी. तिथे सध्या चहाची तयारी चालू आहे आणि तिथे जेवणाची कांदा कापणं, कांदा, टॅमॅटो. आणि इथे झोपलेत हे सिनियर सिटीजन लोक, म्हातारी लोक. सोमेश्वर मंदिरापासून जवळच 2 मिनिटाच्या अंतरावर आता हे आश्रम झालेला आहे. या आश्रमात आपल्या पाण्याची सोय होऊन जाते आणि जर विचारलं इथे साधू राहायला असतात तर तिथे आपल्या राहायची सोय होऊ शकते. आता चला चूल पेटूया. गणपती बाप्पा नाही तो आहे ना इथे ऑलरेडी. बरोबर नाही रे, थांब पेटवतोय बाबा. गणपती बाप्पा मोरया.